18 वर्ष झाली की आपण हे कर्तव्य नक्कीच पार पाडलं पाहिजे. तो आपला हक्क आहे आणि ते पार पाडलंच पाहिजे. आणि जर आपण तसं केलं तरच आपल्या देशाचा पुढे जाऊन विकास होईल. आणि म्हणूनच आम्ही आमच्या आई वडिलांना, आजी आजोबांना पत्राद्वारे आम्ही मतदान करा असं आम्ही सांगत आहोत. खरं तर प्रत्येक नागरिकाने 18 वर्ष झालं की त्याचा मतदान करण्याचा जो हक्क आहे तो बजावला पाहिजे. ही सुट्टी न मानता ह्या आपल्या एक देशातल्या नागरिकांचं एक मूळ कर्तव्य आहे असं मानून प्रत्येकानं मतदान केलं पाहिजे. मतदान करताना लोकांनी कोणत्याही ह्याचा बळी न पडता चांगला नगरसेवक किंवा चांगल्या व्यक्तीला निवडून दिलं पाहिजे. तर लिहिण्याचा अनुभव खूपच छान होता आणि हे पत्र जेव्हा आमच्या घरी येईल आणि आमचे पालक हे पत्र वाचतील तेव्हा त्यांची प्रतिक्रिया आम्हाला जाणून घ्यायला खूप आवडेल. तर आणि मी सर्वांना हेच आवाहन करेन की 15 जानेवारीला मतदान आहे, तर सर्वांनी अवश्य मतदान करा. नमस्कार. महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांचा जो प्रचार आहे तो सध्या टिपेला पोहोचलेला आहे. अनेक शहरांमध्ये महानगरपालिका क्षेत्रामध्ये हा प्रचार मोठ्या प्रमाणात केला जातोय. पक्ष असतील, संघटना असतील, आपापल्या उमेदवारांचा प्रचार मोठ्या जोमानं करतायत. यामध्ये सामाजिक बांधिलकी राखत समाजाला एक प्रबोधन केलं पाहिजे असं शिक्षण देणाऱ्या अशा काही संस्था आहेत. या संस्थांमध्ये सांगलीतील एक संस्था आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर जी संस्था आहे त्या संस्थेची प्रज्ञा प्रबोधिनी प्रशाला म्हणून सांगलीमध्ये एक शाळा आहे. या शाळेच्या संबंध विद्यार्थ्यांनी एक प्रकल्प राबवलेला आहे. आपण पाठीमागं बघू शकताय. या प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातामध्ये एक पत्र आहे आणि या पत्राच्या माध्यमातून ते आपल्या आईवडिलांना, नातेवाईकांना एक मेसेज देत आहेत की त्यांनी या दिवशी आपली जबाबदारी म्हणून, एक राजकीय जबाबदारी म्हणून, राष्ट्रीय काम म्हणून त्या दिवशी मतदान केलं पाहिजे. 15 तारखेला संबंध महाराष्ट्रामधील या 29 महानगरपालिकांचा जी निवडणूक प्रक्रिया आहे ती निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. आणि त्या दिवशी खरं तर हॉलिडे न मानता, सुट्टीचा दिवस न मानता घरातून संबंध पालकांनी बाहेर पडावं आणि आपापल्या मतदानाची जी जबाबदारी आहे ती पार पाडावी अशा तऱ्हेचा एक मेसेज या पत्राच्या माध्यमातून या संबंध विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना दिलेला आहे. आपण आता या शाळेतील काही मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नक्की या उपक्रमाविषयी त्यांच्या भावना काय आहेत आणि महानगरपालिका निवडणूक प्रक्रिया नक्की काय आहे याची जाणीव त्यांना आहे. या संदर्भात आपल्याशी बोलणार आहेत काही विद्यार्थी. काय सांगशील हा या शाळेमधला हा जो उपक्रम आहे? नमस्कार, मी प्रभंजन फडतरे. आमच्या प्रशालेमध्ये खूप प्रकारचे विविध उपक्रम होत असतात. तर त्याच्यामध्ये मतदान जागरूकता या उपक्रमाअंतर्गत आम्हाला पत्र लिहायला लावली होती. या पत्रांच्या माध्यमातून आम्हाला आमच्या पालकांना असा संदेश द्यायचा होता किंवा विनंती करायची होती की मतदान करा. कारण आताच्या आधुनिक युगामध्ये प्रसार माध्यमांचा खूप प्रचंड मोठा विळखा पडलेला आहे. त्यामुळं पत्र लिहिण्याचा असा फारसा अनुभव येत नाही. पण यामुळे आम्हाला पत्र कसे लिहायचं कळालं, तो मजकूर कुठे लिहायचा, पत्ता वगैरे कुठे लिहायचा. तर लिहिण्याचा अनुभव खूपच छान होता. आणि हे पत्र जेव्हा आमच्या घरी येईल आणि आमचे पालक हे पत्र वाचतील तेव्हा त्यांची प्रतिक्रिया आम्हाला जाणून घ्यायला खूप आवडेल. तर आणि मी सर्वांना हेच आवाहन करेन की 15 जानेवारीला मतदान आहे, तर सर्वांनी अवश्य मतदान करा. नक्कीच आपल्याबरोबर आणखी काही विद्यार्थिनी आहेत. काय सांगशील, खरं तर ही निवडणूक प्रक्रिया 15 तारखेला पार पडत आहे. ही प्रक्रिया तुला माहीत आहे का किंवा नगरसेवकांची कामं काय माहीत आहेत का? नमस्कार, मी प्रांजली दिनकर फाटक. आपली जी महानगरपालिका आहे ती आणि नागरिक यांना जोडणारा एक दुवा म्हणजे नगरसेवक आहेत. आणि ती कार्य जी असतात ती वेगवेगळी कार्य नगरसेवक पार पाडतात. त्यांपैकी स्वच्छता असेल, त्याचबरोबर नागरिकांच्या विविध समस्या आहेत त्यांची उत्तरं असतील, त्याचप्रमाणे गटारी स्वच्छ करणे, लाईटची कामं बघणे यांसारखे वेगवेगळी कार्य नगरसेवकांची असतात. आणि ती पार पाडण्यासाठी मतदान खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. नक्कीच. खरं तर बघायला गेलं तर लोकशाहीचा जो कणा आहे, लोकशाहीचा जो पाया आहे ती मतदान प्रक्रिया आहे. पण ही नक्की मतदान प्रक्रिया आहे या संदर्भात काय सांगशील तू? कारण ही जी प्रक्रिया पार पडत आहे त्या प्रक्रियेविषयी काय बोलशील? खरं तर प्रत्येक नागरिकाने 18 वर्ष झालं की त्याचा मतदान करण्याचा जो हक्क आहे तो बजावला पाहिजे. ही सुट्टी न मानता ह्या आपल्या एक देशातल्या नागरिकांचं एक
मूळ कर्तव्य आहे असं मानून प्रत्येकानं मतदान केलं पाहिजे. मतदान करताना लोकांनी कोणत्याही ह्याचा बळी न पडता चांगला नगरसेवक किंवा चांगल्या व्यक्तीला निवडून दिलं पाहिजे, जो आपल्या नगराला किंवा ज्या आपल्या विभागाला खरोखर त्याचे कर्तव्य बजावेल, खरोखर ते कार्य करेल, अशा व्यक्तींना निवडून देणं फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी मतदान करणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. नक्कीच. खरं तर इथला जो प्रभागातला नगरसेवक आहे तो नगरसेवक सुशिक्षित असला पाहिजे, त्यानं लोकांची कामं केली पाहिजेत, अशा तऱ्हेची भावना या विद्यार्थ्यांकडून व्यक्त होते. आपल्याबरोबर आणखी एक विद्यार्थिनी आहे. काय सांगशील हा जो उपक्रम शाळेनं केलेला आहे त्या संदर्भात? नमस्कार, मी श्रेया अविनाश दीक्षित आणि मी इयत्ता 9वीमध्ये शिकते. तर आमच्या शाळेनं जो हा उपक्रम घेतला आहे त्याबद्दल मला खूपच आनंद झाला आहे. खरं तर मतदान हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि 18 वर्ष झाली की आपण हे कर्तव्य नक्कीच पार पाडलं पाहिजे. तो आपला हक्क आहे आणि ते पार पाडलंच पाहिजे. आणि जर आपण तसं केलं तरच आपल्या देशाचा पुढे जाऊन विकास होईल. आणि म्हणूनच आम्ही आमच्या आई वडिलांना, आजी आजोबांना पत्राद्वारे आम्ही मतदान करा असं आम्ही सांगत आहोत. खरं तर म्हणजे पत्र लिहिण्यामुळं आम्हाला नक्कीच कळालं की पत्र कसं लिहायचं असतं. आत्तापर्यंत आम्ही नुसतं भाषा विषयांच्या पेपरला लिहिलं होतं की पत्र कसं लिहितात, पण आज आम्हाला या प्रक्रियेमुळं नक्की मतदान कसं करायचं किंवा पत्र कसं लिहायचं हे सगळं आम्हाला कळालं. नक्कीच. तू काय सांगशील, कारण नगरसेवक कसा पाहिजे, त्याच्याकडून काय काय अपेक्षा लोकांच्या आहेत? नगरसेवक हा आपला शिक्षित पाहिजे, शिवाय त्याला लोकांमध्ये मिसळता आलं पाहिजे, जेणेकरून तो लोकांच्या समस्या काय आहेत ते समजून घेऊ शकतो आणि त्याच्यावरती उपाय करू शकतो. तो सेवाभावी वृत्तीचा पाहिजे, त्याला नागरी समस्यांची जाण पाहिजे. असाच नगरसेवक एक आदर्श नगरसेवक बनू शकतो. नक्कीच सेवाभावी वृत्तीचा नगरसेवक पाहिजे, त्याला लोकांच्या अडीअडचणींची जाण पाहिजे. अशा तऱ्हेचं खूप प्रगल्भ आणि वैचारिक वक्तव्य या मुलांच्या तोंडून व्यक्त होताना आनंद होतोय. कारण ही खरं पाहायला गेलं तर उद्याची पिढी आहे, उद्याचा देश यांच्या खांद्यावर तरणार आहे. आणि यांच्याकडून असे जे जे चांगले वाक्य, चांगले विचार व्यक्त होताना दिसत आहेत. खरं तर ह्या शाळेचं ते भाग्य आणि शाळेचा तो संस्कार आहे असं म्हणायला हरकत नाही. आपल्याबरोबर या शाळेचे मुख्याध्यापक आहेत, कुलकर्णी सर. आपण त्यांच्याशी बोलूया नक्की या उपक्रमाचा उद्देश आणि संकल्पना कशी. नमस्कार. या शाळेमध्ये हा उपक्रम राबवण्याच्या पाठीमागचा मूळ उद्देश असा आहे की हे जे विद्यार्थी आहेत ते भविष्यामध्ये राष्ट्राचे आधारस्तंभ आहेत. ते वय वर्ष 18 पूर्ण झाल्यानंतर ते भारताचे मतदान करण्यासाठीचे नागरिक होणार आहेत आणि त्यांना मुळात ही निवडणूक प्रक्रिया करणं ही सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्याबरोबरीनं ही लोकशाही मजबूत करण्यासाठी जी काही व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये काम करणारे जे लोकप्रतिनिधी आहेत ते निवडून देण्याचा मूलभूत अधिकार किती महत्त्वाचा असतो हे त्या विद्यार्थ्यांना या वयोगटातच समजावून सांगणे हा शाळेचा मूळ उद्देश आहे. पत्रव्यवहार ही एक बाब जी आहे ती शाळेमध्ये पत्राच्या निमित्ताने पालकांपर्यंत पोहोचणं आणि आपल्याच पालकांना आपण आवाहन करणं, आज सुजाण पालकत्वाची ही सुद्धा एक कसोटी आहे की विद्यार्थी आपलंच मूल आपल्याला सांगतंय की कोणत्याही परिस्थितीत आपण मतदानाचा हक्क बजावा. कारण नंतर नागरिकांनी अशा पद्धतीच्या सूचना करणं, मतदान प्रक्रियेत भाग न घेता सूचना करत राहण्यापेक्षा या मतदान प्रक्रियेत भाग घेऊन लोकशाही मजबूत करण्यासाठी, इथले प्रश्न सोडवण्यासाठी अत्यंत सुशिक्षित, सुसंस्कृत अशा उमेदवाराची निवड करून द्यावी, ही प्रक्रिया मुलांना समजावी, यासाठीचा हा शाळेनं केलेला एक उपक्रम आहे. काय सांगाल, कारण तर हा प्रश्न खरं तर एखाद्या राजकीय व्यक्तीला विचारण्यासारखा आहे, परंतु या प्रक्रियेमध्ये अनेक पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय. मतं विकली जातात आणि विकत घेतली जातात, याबद्दल काय एक शिक्षक म्हणून तुमची काय? सद्य परिस्थितीमध्ये राजकारण हा विद्यार्थ्यांनी जाण्याचा विषय आहे अशी परिस्थिती दिसत नाही. पण एखादी चांगली गोष्ट सांगत असताना जी गोष्ट करायची नाही ती सुद्धा त्यांना समजणं अत्यंत आवश्यक आहे. या प्रक्रियेचा गैरवापर करून अशा पद्धतीची ही लोकशाही खिळखिळी करण्याचा जर प्रयत्न होत असेल तर त्यापासून सुद्धा आपण परावृत्त केलं पाहिजे, त्या गोष्टीपासून आपण सावध राहिलं पाहिजे आणि त्या गोष्टी माहिती होणं पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे पैशाचा अनिर्बंध, अशा पद्धतीचा असणारा गैरवापर हा सुद्धा या तरुण मुलांना लक्षात आला पाहिजे की अशा आमिषाला बळी न पडता आपण लोकशाहीचं कर्तव्य बजावलं पाहिजे. देशाचा एक चांगला नागरिक होण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. नक्कीच ही जी महानगरपालिकेची निवडणूक 15 तारखेला होते आणि या संदर्भामध्ये
या प्रज्ञा प्रबोधिनी प्रशालेनं सांगलीमध्ये हा जो चांगला एक उपक्रम, खरं तर आपल्याच पालकांना घराबाहेर पडा, मतदाना दिवशी मतदान करा, अशा तऱ्हेचं एक आवाहन आपल्याच पाल्यांकडून करण्यात येत आहे. आणि खऱ्या अर्थानं ही जी लोकशाही आहे, या लोकशाहीचा जो पाया आहे, जे मतदान प्रक्रिया आहे, ती मतदान प्रक्रिया व्यवस्थितपणे आणि सक्षमपणे पार पाडली जावी, हा एकमेव उद्देश या पाठीमागचा आहे. आणि या निमित्तानं ही जी लोकशाही आहे, लोकशाही अत्यंत मजबूत, आणखी मजबूत करण्याचं काम या माध्यमातून केलं जाऊ शकतंय. आणि या विद्यार्थ्यांमध्ये या मतदान प्रक्रियेविषयी एक प्रकारची वेगळी जाणीव व्हावी. त्याचबरोबर जे नगरसेवक आहेत, त्या नगरसेवकांचं नक्की काम काय आहे, तो नगरसेवक कसा पाहिजे, तो लोकांमध्ये किती मिसळणारा पाहिजे, लोकांच्या अडीअडचणी जाणणारा नगरसेवक पाहिजे, अशा तऱ्हेच्या अनेक भावना या विद्यार्थ्यांमधून व्यक्त होताना दिसल्यात. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.